तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? गणेश चतुर्थीला चंद्र पाहू नये म्हणतात. पण संकष्टी चतुर्थीला मात्र चंद्र पाहिल्याशिवाय उपवास सोडत नाही. मग प्रश्न असा आहे, की एकाच देवाची पूजा, एकाच चतुर्थीचा दिवस, मग नियम वेगळे का? आज आपण जाणून घेणार आहोत गणेश चतुर्थी वर्सेस संकष्टी चतुर्थी यामागील खरे रहस्य. आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन का करू नये? पुराणानुसार एकदा श्री गणेश मूषकावर बसून जात होते. त्यावेळी आकाशात असलेल्या चंद्राने गणेशाचे रूप पाहून हसू केले. चंद्राचा हा अहंकार पाहून श्री गणेश रागावले आणि त्यांनी शाप दिला, आजपासून गणेश चतुर्थीच्या दिवशी जो तुला पाहील त्याला कलंक लागेल. म्हणूनच गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन टाळले जाते. यामागील आध्यात्मिक कारण. अध्यात्मशास्त्रानुसार चंद्र मनाचा कारक. श्री गणेश ओंकार स्वरूप ब्रह्म. गणेश उपासनेचा उद्देश असतो मन शांत करणे, मनाची चंचलता कमी करणे. यालाच म्हणतात मनोलय. परंतु चंद्र हा चंचलतेचे प्रतीक आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहणे टाळतात, जेणेकरून साधनेदरम्यान मन स्थिर राहील. मग संकष्टीला चंद्रदर्शन का? आता येतो सर्वात महत्त्वाचा प्रश्न. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला भक्त दिवसभर उपवास करतात, गणेशाची पूजा करतात, नामजप आणि साधना करतात. म्हणजे दिवसभर मन पूर्णपणे साधनेत गुंतलेले असते. संकष्टीच्या चंद्रदर्शनाचा अर्थ. संकष्टीच्या दिवशी रात्री चंद्र पाहिल्यानंतरच उपवास सोडला जातो. यामागील अर्थ असा की दिवसभराची साधना पूर्ण झाली, मन पुन्हा सामान्य व्यवहारात येऊ लागले. म्हणजेच चंद्रदर्शन हे साधनेच्या समाप्तीचे प्रतीक आहे. चला आपण दोन्ही चतुर्थींमध्ये बघूया काय अंतर आहे. गणेश चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी. गणेश चतुर्थी चंद्रदर्शन टाळतात. संकष्टी चतुर्थीमध्ये चंद्रदर्शन करतात. गणेश चतुर्थीमध्ये साधनेची सुरुवात. संकष्टी चतुर्थी साधनेचा शेवट. गणेश चतुर्थी मन स्थिर ठेवण्यावर भर, तर संकष्टी चतुर्थी साधनेनंतर सामान्य जीवन. म्हणूनच मित्रांनो, गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन टाळतात आणि संकष्टीला चंद्रदर्शन करतात. ही परंपरा फक्त कथा नाही, तर अत्यंत सूक्ष्म आध्यात्मिक विज्ञान आहे. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.